रोजांच्या इबादतीनंतर आनंदाची ईद बार्शी टाकळीमध्येच घुमला. ईद मुबारक. अमन, शांती आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर मिसाल. 1 महिन्याचा रोजानी इबादतीनंतर शनिवार 21 मार्च रोजी संपूर्ण देशासह बार्शी टाकळी शहरात ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात, श्रद्धेने आणि बंधुभावाने साजरा करण्यात आला. सकाळपासूनच मशिदी आणि ईदगाह परिसरात नमाज अदा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. अल्लाहू अकबरच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. शहरातील ईदगाह इथं सकाळी 9:15 वाजता मौलाना अजीज उल्लाह खान यांनी हजारो नमाजियांसह सामूहिक नमाज अदा करून घेतली. नमाजानंतर देशात अमन, शांती आणि बंधुभाव टिकून राहावा यासाठी विशेष दुआ करण्यात आली. तसेच शहरातील विविध मशिदींमध्येही वेगवेगळ्या वेळेत नमाज अदा करण्यात आली. मिनारा मशीद अकोली बेस इथं सकाळी 8:30 वाजता, मौलाना अब्दुल सलाम मजहरी मस्जिद अक्सा खडकपुरा इथं 8:45 वाजता, मौलाना एजाज मस्जिद इमली बन इथं 9 वाजता, हफीज असलम मस्जिद गुलजारी अहमद बाजार इथं 9 वाजता, मुफ्ती मुजाहिद उल इस्लाम खान मस्जिद देहंड बेस इथं 9 वाजता, सय्यद अब्दुल समद मस्जिद खिडकीपुरा इथं 9 वाजता, हाफिज अनवर आणि ग्रीन कॉलनी मशीद इथं सकाळी 8 वाजता मौलाना शोएब यांनी नमाज अदा करून घेतली. नमाजनंतर शहरभर एकमेकांना मिठी मारत ईद मुबारकच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सर्वत्र आनंद, प्रेम आणि बंधुभावाचं वातावरण पाहायला मिळाले. ईदगाहवरील सामूहिक नमाजसाठी ईदगाह कमिटीमार्फत चटई, लाऊडस्पीकर आणि इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. हाजी सलीम महक, हाजी मोहम्मद रफिक शेठ, शकील चौधरी, हाजी सलीम खान यांच्यासह शहरातील युवकांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. नगरपंचायततर्फेही 1 दिवस आधी ईदगाह परिसराची स्वच्छता करण्यात आली होती. या पवित्र प्रसंगी हिंदू मुस्लिम ऐक्याची सुंदर मिसाल पाहायला मिळाली. सर्व धर्मीयांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला. शहरातील गंगा जमुनी संस्कृतीचं दर्शन या निमित्तानं घडले. दरम्यान ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस प्रशासनानं गुलाबाची फुलं देत नागरिकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या, ज्यामुळे पोलीस आणि जनतेमधील विश्वास अधिक दृढ झाला. या प्रसंगी नईमुद्दीन शेख, अजहर खान, अनंता केदारे, मासूम खान, मोहम्मद सादिक लीडर, मोहम्मद रिजवान, असद खान, हफीज शरीफ, मुफ्ती साद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच PSI अजय वानखेडे, राजेश चौंधरकर, ईश्वर पातोंड, मनीष घुगे, सागर तायडे, नामदेव बोरखेडे, संदीप सपकाळ, अनिकेत चौहान आदी पोलीस कर्मचारी ईदगाह परिसरात तैनात होते. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.